नमस्कार. घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तरुणीची हत्या करून हातपाय तोडले, शिर धडावेगळं करून नदीत दिलं फेकून. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. दिवसाढवळ्या महिला आणि मुलींच्यावर अत्याचार होत असल्याने पालकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामधून खूपच धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या परिसरात एका कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असून येथील कामगारांना नदीपात्राजवळ एक मृतदेह आढळून आला. त्या लोकांनी लगेचच चंदननगर पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचं दिसून आलं. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला हात पाय नव्हते, तसेच शिर देखील धडावेगळं करण्यात आलं होतं. पोलिसांना फक्त तरुणीचे धड सापडले असून पोलिसांना आता तरुणीची ओळख पटवणं अवघड जात आहे. हत्या झालेल्या तरुणीचं वय अंदाजे 25 ते 30 पर्यंत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.